टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्या सोबत आहेत शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर। भाऊ, हिंदीच्या विषयावरून दोन्ही ठाकरे बंधू आक्रमक आहेत, काय सांगणार? बघा, जो काही निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाने घेतला ते विविध समित्यांचं एकमत घेतल्यानंतर झालं। आपण मराठी निवडली, इंग्रजी निवडली आणि तिसरी भाषा म्हणून कुणावरही त्या ठिकाणी हिंदीची सक्ती केलेली नाही आहे। कुठलीही भारतीय भाषा ज्यामध्ये त्या ठिकाणचे विद्यार्थी सांगतील की आम्हाला तिसरी भाषा म्हणून ही हवी आहे ती त्या ठिकाणी देण्यात आली आहे। काही लोकांमध्ये जे काही गैरसमज आहे या संदर्भात विस्तृत बैठक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आधीच घेतली। त्यांनी स्पष्ट सूचना केली आहे की ज्यांना ज्यांना आक्षेप आहे त्यांनी आपल्या शालेय शिक्षण विभागाने निमंत्रित करावं, त्यांचं समजून घ्यावं व आपल्या राज्याची भूमिका त्यांना समजून सांगावी। निश्चितपणे याच्यावर काहीतरी चांगला मार्ग निघेल। उद्धव ठाकरे, राज ठाकरे संयुक्तपणे दोन्ही ठाकरे बंधू मोर्चा काढतायत। महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भलं न पाहता त्याच्यामध्ये कुठेतरी राजकारणाचा स्पेस शोधणे हा प्रयत्न त्या ठिकाणी मला असं वाटतं उद्धव ठाकरेच्या माध्यमातून होताना दिसतोय। परंतु माझी या ठिकाणी सर्वांना अपील राहील की आपल्या सर्वांकरिता विद्यार्थ्यांचं हित हे अतिशय महत्त्वाचं आहे। सरकारमधले दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदादा पवार यांची भूमिका वेगळी आहे। ते म्हणतात की पहिल्या वर्गापासून हिंदी नको। नाही, सर्व महायुतीमध्ये याच्याबद्दल एकमतच आहे। माननीय कॅबिनेट मंत्री सन्मान्य दादा भुसे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलं की पहिली मध्ये फक्त त्यांना ठिकाणी अक्षरांची ओळख माहिती ह्या पद्धतीची माहिती दिलेली आहे। आणि मी पुन्हा आपणास सांगतो की सक्ती हे कोणी केली नाही। त्या वर्गातले जर का 20 विद्यार्थी सांगत आहे की आम्हाला हिंदी नको, भारतीय भाषा ही कुठली तरी वेगळी हवी आहे, ती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकरता व्यवस्था करण्यात आलेली आहे। अजितदादांच्या भूमिकेबद्दल काय? अजितदादांचा नकार आहे पहिलीपासून हिंदीला। नाही, अजितदादांची देखील महायुतीची जी भूमिका आहे त्यासोबतच आहे। त्यांचा देखील काही समज झाला असेल तर आपसी बैठक घेऊन तो सोडून येतील। काय प्रॉब्लेम? अजितदादाशी चर्चा करणार मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री? नाही, सगळ्यांची चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये। अजितदादांबद्दल त्याच्यामध्ये कुठेही दुमत नाही आहे, सर्वांचं एकमत आहे। फक्त सरकारच्या व्यतिरिक्त जे काही बाहेरचे लोक आहेत त्यांना देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश आहे की त्यांची भूमिका समजून घ्या, आपल्या राज्य शासनाची भूमिका त्या ठिकाणी समजून घ्या आणि सर्व विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी जो निर्णय तो घेण्यात येईल। ठाकरे बंधूंच्या मोर्चाला पाठिंबा वाढतोय, बच्चू कडूंनी पाठिंबा दिला, काँग्रेसचाही पाठिंबा आहे। तर अशा परिस्थितीत एक नॅरेटिव्ह सेट होतो की सरकार अनिवार्य करते हिंदी। नाही, मी आपल्यास आधीच सांगितलं की सरकारने कुठेही त्या ठिकाणी हिंदी अनिवार्य केलेलं नाही आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या याच्यामध्ये कुठेतरी स्वतःचा राजकीय स्पेस, पॉलिटिकल स्पेस शोधणे हा प्रयत्न काही विरोधकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना काय सांगणार मोर्चासाठी? मला असं वाटते कोणीही असो त्या ठिकाणी, उद्धवजी असो, राजजी असो, यांनी सर्वांनी सर्वप्रथम आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांचं हित त्या ठिकाणी जोपासलं पाहिजे। राज ठाकरेंची भेट घेणार, हा मुद्दा समजून सांगणार वरिष्ठ नेते किंवा मुख्यमंत्री? निश्चितपणे आमच्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सन्मान्य दादाजी भुसे हे भेट घेतील आणि त्यांना समजून सांगणार, राज्य शासनाची भूमिका समजून सांगणार। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।